आजच्याच दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट 1760 या दिवशी मराठ्यांच्या इतिहासातील एक अतिशय दैदिप्यमान घटना घडली होती। मराठ्यांनी आजच्याच दिवशी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून त्यावर भगवा फडकवला होता। सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठ्यांचा प्रतिकार दिल्ली जास्त दिवस करू शकली नाही। लाल किल्ल्याच्या रखवालदारांनी मराठ्यांच्या पुढे गुडघे टेकले। त्यानंतर पुढचे 3 ते 4 महिने मराठ्यांचं सैन्य मराठे लाल किल्ल्यातच राहिले। जानेवारी 1761च्या पानिपतच्या युद्धापर्यंत लाल किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता। पुढे सदाशिवराव भाऊंनी दिल्लीचे दिवाने आमचे आणि खासचे तख्त फोडले आणि त्याची चांदी काढली, हे तर तुम्ही इतिहासात ऐकलं असेलच। त्यामुळे आजच्या या मराठ्यांच्या दिल्ली विजयाच्या निमित्तानं आम्ही द मराठी बाणा परिवारातर्फे एका नवीन पॉडकास्टची सुरुवात केलेली आहे। आणि आजच्या या आमच्या पहिल्या पॉडकास्टचे प्रमुख पाहुणे आहेत इतिहासकार मनोज दानी। मनोज दानी यांनी मराठ्यांचा दिल्ली विजय आणि त्यानंतर झालेलं पानिपतचं युद्ध आणि दिल्लीच्या बादशहाची फरमाने अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा केलेली आहे। आमच्या YouTube चॅनलवर आम्ही हा पॉडकास्ट टाकलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा। त्याची लिंक मी कमेंट मध्ये आणि बायो मध्ये देतोय। तो पॉडकास्ट तुम्ही पाहून तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या आमच्या नवीन पॉडकास्टला तुम्ही एक योग्य असं नाव सुचवा। जी नावं तुम्ही सुचवाल त्यापैकी जे योग्य नाव आम्हाला वाटेल ते आम्ही स्वीकारू। ज्यांनी सुचवलेलं नाव आम्ही स्वीकारू त्यांना आम्ही द मराठी बाणा परिवारातर्फे एक छोटीशी भेटवस्तू देऊ।